तर चला मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही गोष्टी समजून घेऊयात। तर आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही ज्या गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्य आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आहेत, पण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनामधील जे काही इतर गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा व्यवस्थित प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत ते त्यांचा जन्म साहजिकच आपल्या पुणेमध्ये झालेला आहे आणि पुणे हे महत्वाचं म्हणजे एक ब्राह्मणी व्यवस्थेचं किंवा जे वर्णवादी व्यवस्थेचं सर्वात पीक पॉइंट असलेलं म्हणजे पुणे हे शहर आहे, आपल्याला पाहायला मिळतं बघा। आता जे आपले महात्मा ज्योतिबा फुले आहेत, आता त्यांचा जन्म हा कधी झालेला आहे बघा। जन्म महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म हा 11 एप्रिल 1827 मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो बघा। 11 एप्रिल 1827 ला त्यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला आणि त्यानंतरच मग त्यांचं लग्न हे सावित्रीमाई सोबत झालं, ते झालं 1840 मध्ये। म्हणजे काय की 13व्या वर्षी त्यांचा विवाह कोणासोबत झाला, तर आपल्या सावित्रीमाई सोबत त्यांचा झाला आणि सावित्रीमाईचं वय किती होतं त्यावेळेस, तर 8 वर्ष त्यांचं सावित्रीमाईचं वय होतं। तर मग 1840 ला मग त्यांचा जन्म झाला, 1840 ला त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर मग त्यांनी एक महत्वाचं काम म्हणजे कोणतं, तर मग साहजिकच होतं 1848 ला त्यांनी पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा ही उघडली बघा। मुलींची पहिली शाळा मुलींची पहिली शाळा आता ती कुठे उघडली ते देखील महत्वाचं आहे। तर तात्यासाहेब भिडे किंवा तात्या भिडे यांच्या वाड्यामध्ये किंवा यांच्या घरामध्ये, त्या वाड्यामध्ये त्यांनी ही पहिली मुलींची शाळा काढलेली आहे बघा। आजही तुम्ही त्या पुण्याच्या ठिकाणी म्हणजे शनिवारवाड्याच्या थोडंसं पाठीमागे म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती जे आहे, म्हणजे तो बुधवार पेठचा एरिया येतो, त्या बुधवार पेठच्या एरियामध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेली आपल्याला पाहायला मिळते बघा। आता महत्वाचं म्हणजे काय, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे कधी केलं, तर साहजिकच आता काय 1848 त्यांचा जन्म कधीचा आहे 1827 चा, म्हणजे किती 21व्या वर्षी त्यांनी काय केलेलं आहे, एवढं मोठा निर्णय घेऊन एवढी एक सामाजिक क्रांती करण्याचं काम हे आपल्या देशभरामध्ये कोणी केलेलं आहे प्रथमतः, तर आपल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं बघा। त्यासाठी एक महत्वाची बाब म्हणजे कोणतं, तर आता 21व्या वर्षी त्यांनी केलं, मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्यानंतर मग साहजिकच त्यांच्या पत्नीला म्हणजेच कोणाला, तर आपल्या सावित्रीमाईला त्यांनी अगोदर शिक्षण दिलं। त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर या ज्या मुली आहेत त्या आता साहजिकच पहिल्या दिवशी ज्या आलेल्या आहेत त्या 6 मुली या पहिल्या दिवशी किंवा मुलींच्या शाळेमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात बघा। आता त्यानंतर हे महत्वाचं म्हणजे काय, तर सावित्रीमाई सोबत हे जे सनातनी किंवा सावित्रीमाई सोबत जे वर्णवादी व्यवस्थेचे जे काही लोक होते, त्या वर्णवादी व्यवस्थेच्या लोकांनी सावित्रीमाईवर खूप त्यांना परेशान केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं बघा। आता मुलींची शाळा सुरू करणं म्हणजे काय, तर आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की असं लोकांचं मानणं होतं की आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की जर मुलगी शिकली तर आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही, आपली अधोगती होईल असं धर्मात सांगितलेलं आहे, असं लोकांचं मानणं होतं। म्हणजेच काय, तर जर मुलगी शिकली तर ती तिच्या मुलांना सांभाळणार नाही, तिच्या पतींना सांभाळणार नाही, सासू सासऱ्यांना सांभाळणार नाही, ती पूर्ण ती त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाईल, अशी एक प्रथा किंवा एक मानणं ते आपल्या सर्वसामान्य याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बघा। तर त्या मग हे सगळं महात्मा फुलेंनी पाहिलं आणि महात्मा फुलेंनी मग सुरुवात ही सावित्रीमाईंना शिकवून केली आणि सावित्रीमाईंनी स्वतः शिकवून त्यानंतर या मुलींना देखील शिकवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता यांच्या सोबत एक महत्वाचं म्हणजे काय, सावित्रीमाई फुलेंसोबत एक फातिमा शेख नावाची आहे, फातिमा शेख यांचं देखील कार्य तेवढंच महत्वाचं आहे बघा।
फातिमा शेख म्हणजेच कोण, तर मुस्लिम पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर यांचं देखील कार्य तेवढंच म्हणजे सावित्रीमाईंनी एवढंच महत्वाचं शिक्षण क्षेत्रामधलं आहे आणि हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आता साहजिकच काय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो काही विरोध होता किंवा यांचा जो काही लढा होता तो कोणाविरुद्ध होता, तर तो ब्राह्मण्याविरुद्ध होता. त्यांचा लढा हा ब्राह्मण वादाविरुद्ध होता, ब्राह्मणांविरुद्ध कधीही नव्हता. तसंच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लढा आहे तो लढा देखील त्यांचा ब्राह्मण्यवाद यांच्या विरोधात होता, की त्यांचा लढा हा ब्राह्मणाविरोधात कधीही राहिलेला नाही. म्हणजेच इव्हन महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे कित्येक सहकारी हे बरेचसे सहकारी हे ब्राह्मणच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा. आता महत्वाचे म्हणजे काय, एक सदाशिव गोवंडे म्हणून आहेत बघा, सदाशिव गोवंडे. आता सदाशिव गोवंडे हे त्यांचे लहानपणीचे मित्र आहेत आणि हे देखील त्यांच्यासाठी खूप शिक्षण क्षेत्रामधलं त्यांना खूप मदत केलेली आहे बघा. आता एक महत्वाचं म्हणजे काय, तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाल्यानंतर 1 वर्षांनी त्यांच्या आईचं निधन झालं. मग त्यानंतर त्यांचा जो सांभाळ आहे किंवा त्यांना सांभाळलं कोणी, तर ज्या त्यांच्या आत्या होत्या त्या म्हणजे सगुणाबाई, ह्या जे ज्योतिबा होते त्या ज्योतिबांच्या वडिलांच्या मावस बहीण ज्या विधवा होत्या, त्या विधवा बहीण म्हणजेच कोण, सगुणाबाई यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा सांभाळ केलेला आपल्याला पाहायला मिळतो बघा. आणि त्यानंतर मग काय, सगुणाबाई या खूप व्यक्तिमत्व म्हणजे खूप मानवतावादी विचारांचं व्यक्तिमत्व, खूप शिकलेलं व्यक्तिमत्व, अतिशय मानवतावादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं त्यांना. आणि त्यांच्या साहजिकच काय, आजही पहा की आपल्या जीवनामध्ये आपल्या आईचे संस्कार कसे असतात, आपली आई आपल्याला व्यवस्थितपणे संस्कार लावत असते, तसाच तो मुलगा घडत असतो किंवा तसंच ती मुलगी देखील घडत असते बघा. तशाच आपल्या सगुणाबाई या ज्या आत्या आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या, त्यांनी देखील त्यांना मानवतेवादीचे जे काही विचारांचे जे काही धडे शिकवलेले आहेत ते धडे घेऊनच महात्मा फुलेंनी हे सगळं मुलींची शाळा आणि अस्पृश्यांची शाळा, इतर जे सामाजिक कार्य आहेत किंवा आर्थिक काम आहेत ते सगळे आपल्याला केले त्यांनी पाहायला मिळतात बघा. आता त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले सोबतच आता साहजिकच त्यांनी ज्या वेळेस पहिली मुलींची शाळा काढली बघा. आता पहिली मुलींची शाळा काढल्यानंतर जे वर्णवादी व्यवस्थेचे जे लोक आहेत, जे वरिष्ठ स्वतःला समजतात, आणि त्या लोकांनी साहजिकच मग कोणाला, आपल्या सावित्रीमाईंना खूप त्रास दिला. सावित्रीमाईंना काय दिला, त्रास दिला. ज्या वेळेस मग त्या मुलींना शिकवायला जायच्या रोज, तर त्यावेळेस काय जे तिथले कर्मठ ब्राह्मणी व्यवस्था किंवा ब्राह्मणवाद विचारांचे जे लोक होते, त्या लोकांनी काय करत की सावित्रीमाईंवर चिखलफेक करत किंवा त्यांना इव्हन दगडाने देखील काही ठिकाणी मारल्याचा उल्लेख आहे. एक वेळेस तर त्यांना एवढ्या कानाला त्यांच्या जखम झाली होती आणि त्या जखमेमुळे त्यांचा असा पूर्ण रक्तबंबाळ त्यांचा कान झालेला आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो बघा. त्यानंतर मग काय झालं की त्यांनी मग सावित्रीमाईंनी हे सगळं झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट इथं घडली की ही गोष्ट कोणाला समजली, तर लहुजी वस्ताद किंवा लहुजी मांग या क्रांतिकारकांना किंवा गुरु त्यांना म्हणलं जातं बघा, क्रांतिगुरु. तर क्रांतिगुरूंना ह्यांना समजली आणि मग साहजिकच सावित्रीमाईंना त्यांनी एक मुलगी, स्वतःची मुलगी मानलेलं होतं आणि सावित्रीमाई देखील त्यांना बाबा म्हणायच्या. तर मग त्यांनी त्या गोष्टी त्यांना समजल्यानंतर जे लहुजी वस्ताद आहेत, लहुजी वस्ताद किंवा लहुजी साळवे जे आहेत, लहुजी साळवेंनी काय केलेले, तर त्यांचे जे काही महारमांग जे असे मजबूत असलेले असे जे पहिलवान आहेत, आता साहजिकच त्यांचे हे कोण होते, तर ते तिथे त्या ठिकाणी ते प्रशिक्षण देखील ते सर्वांना देत असत. आता महत्वाचे जे व्यक्ती आहेत, वासुदेव बळवंत फडके असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, हे जे महत्वाचे व्यक्तिमत्व देखील हे लहुजी वस्ताद यांच्या तालमीतच शिकलेले आपल्याला पाहायला मिळतं बघा. मग लहुजी वस्तादांनी काय केलं, सावित्रीमाईंवर असा हे लोक रस्त्याने जाताना त्यांना परेशान करतात, म्हणून लहुजी वस्तादांनी त्यांचे जे पहिलवान आहेत, जे महारमांग जातीचे बहुसंख्य त्यामध्ये असलेले पाहायला मिळतात, मग त्यांनी ते
जे पहिलवान आहेत असे त्या रस्त्याच्या दर चौकामध्ये असे ते उभे केले आणि उभे केल्यानंतर मग काय केलं, सावित्रीमाईंना त्यांना मदत केली. आणि मग अशीच एक वेळ आली की हे सगळे पहिलवान हे असे चौकामध्ये बसवलेले हे त्या व्यवस्थेमधल्या लोकांना माहित नव्हतं. आणि मग काय झालं, सावित्रीमाई फुले काय आल्या इकडे रस्त्याने चालत आल्या आणि साहजिकच मग रोजच्या प्रवाहाप्रमाणे सावित्रीमाईवर दगडफेक करण्यात आली किंवा चिखलफेक करण्यात आली. आणि हे जे काही पहिलवान या ठिकाणी चौकामध्ये उभे होते, मग त्यांनी हे जे काही कर्मठ जे वर्णवादी व्यवस्थेचे लोक होते त्यांना असं बदलून काढल्याची घटना देखील इथे घडलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच लहुजी वस्तादांनी देखील हे यांना म्हणजे सावित्रीमाई असो किंवा महात्मा ज्योतिबा फुले असो यांना देखील स्त्री शिक्षणासाठी किंवा मुलींच्या शिक्षणासाठी खूप मोठी मदत केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते बघा. त्यानंतर मग पुढे झालं की पहिल्या दिवशीचे असे काही किस्से आहेत की अक्षरशः या लोकांच्या विरोधामुळे अक्षरशः त्या पोत्यांमध्ये भरून त्या मुलींना आणलं जात होतं पहिल्या दिवशी. असं कित्येक दिवस आपल्याला झालेलं पाहायला मिळालं बघा. त्यासाठी हे स्त्री शिक्षणाचं किंवा मुलींच्या शिक्षणाचं कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणलं की आजही आपण त्यांचे ऋणी असायला हवेत. पण आजही माझ्या मते आजही काही जे मुलं आहेत त्यांना महात्मा फुलेंचा इतिहास पूर्णतः कळालेला नाही. पण काही हरकत नाही, आम्ही तो पूर्ण इतिहास सर्व तळागाळापर्यंत पोहोचू आणि सत्य जे काय आहे ते नक्कीच पोहोचू. आता याच्यानंतरचा भाग, आता हाच व्हिडिओ आपला बऱ्याच झालेला असेल आणि याच्यानंतरचा जो काही भाग असेल तो दुसऱ्या पार्ट मध्ये आपण टाकूयात. आणि हा पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट करूयात. आणि त्यानंतर एक समाजसुधारक पूर्णतः महात्मा ज्योतिबा फुले झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग, हे जे त्यानंतर दादाभाई नौरोजी असतील, हे जे समाजसुधारक आहेत ते समाजसुधारक एक लेक्चर मध्ये आपण ते व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नक्कीच ते समजून घेऊयात आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने देखील ते अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. थँक्यू.